नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री दिलीप वळसे पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आणि अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर महाराष्ट्राला त्यांच्याकडनं जाणून घ्यायची. काय स्थिती आहे आंबेगावची? आंबेगावची स्थिती तशी उत्तम आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मला पाठवतील असा माझा विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही 5 वर्ष काम करत असतो. पण हा जो पवारसाहेबांना तुम्ही सोडलं, हा जो मतदारापर्यंत गेलेला मेसेज आहे त्याचा किती इम्पॅक्ट आहे? मी ग्राउंडवर फिरलो, तो मी नंतर सांगतो की लोक काय म्हणतात. नाही, पवार साहेबांना सोडलं अशातला हा भाग नाही. हा काही कोणाचा इंडिव्हिज्युअल निर्णय नाही आहे. ओके. याच्यामध्ये सगळ्या पक्षाची बैठक बसून सगळ्यांनी घेतलेला हा सामुदायिक निर्णय आहे आणि त्यातले काही लोक परत गेले, काही लोक आले नाही. पण 42 लोकांनी त्याच्यामध्ये या सरकारमध्ये जायचं, पक्ष सोडलेला नाही. तुम्ही त्या पहिल्या मिटिंगबद्दल बोलताय की ज्या 52 तुम्ही लोक एकत्रित खाला, ते खरं आहे? हो, तुम्ही सगळे एकत्रित बसला होता? हो, होय. ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले तेव्हा तुम्ही सगळे एकत्रित बसला होता? हो, त्याच्यानंतर म्हणजे ते गेल्यानंतर नाही, पण म्हणजे ते गेले तेव्हाच नाही, पण त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसलो होतो. ते पण अजितदादाचे आर्ग्युमेंट, कारण हा प्रचाराचा भाग आहे म्हणून अजितदादा असं म्हणतात की जेव्हा एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते तर तुम्ही सगळे लोक एकत्रित बसला होता. त्याच्यात श्री जयंत पाटील होते, रोहित पवार होते आणि तुमचं कॉन्शियसली युनानिमसली असं ठरलं होतं की आपण ह्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं. हो, अतिशय बरोबर आहे की आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो आणि सरकारमध्ये सामील व्हायचं. परंतु शाहू फुले आंबेडकर ही जी आमची विचारधारा आहे, ती विचारधारा कायम ठेवून, त्याच्यावर श्रद्धा ठेवून, कुठल्याही प्रकारे दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये न जाता आपण सरकारमध्ये सामील व्हायचं, हा निर्णय त्या बैठकीत झाला होता. पण मग चुकलं कुठं? पण हे जयंतराव, रोहित पवार ही सगळी मंडळी बाजूला कशी राहिली? मग काही लोकांनी पुनर्विचार केला असेल आणि पुनर्विचार करून मग त्यांनी आपली पूर्वीची भूमिका बदलली आणि त्याच्यामुळं मग ते दुसरा निर्णय त्यांनी केला आणि त्याच्यामुळं ते परत गेले. नाही, पण ते आर्ग्युमेंट करताना काय म्हणतात, असं काही ठरलेलं नव्हतं. मुळात दिलीप वळसे पाटील असतील किंवा अजित पवार असतील, यांना कुठल्या ना कुठल्या तरी चौकशीची भीती होती आणि म्हणून ते नाविलाजाने तिकडे गेले. खरं तर त्यांनाही जायचं नव्हतं. तसं नाही म्हणता येणार, कारण मी आता अजितदादांबद्दल मी नाही बोलत, पण व्यक्तिगत मी सांगतो, मला कुठल्याही चौकशीची भीती नव्हती. पण तुमची चौकशी सुरू आहे का, होती का? काही मला एखादंसुद्धा इन्कम टॅक्स, CBI, ED, पोलीस, आणखीन कोणाचंही वॉरंट नाही, कुठली चौकशी नाही, काही तसं घडलेलं नाही. हा सामुदायिक निर्णय होता म्हणून त्याच्यात मी सहभागी झालो. पण मग तुम्ही साहेबांना का सोडून गेलात? सामुदायिक निर्णय होता. ओके, तुम्ही सगळ्यांनी मिळून कॉन्शियसली ठरवलं? कॉन्शियसली निर्णय घेतला होता की आपल्या मतदारसंघातले काही शिल्लक प्रश्न आहेत आणि माझ्या मतदारसंघात विशेष करून पाण्याचे प्रश्न जास्त आहेत आणि ते पाण्याचे प्रश्न सोडवणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आता ती एक लंबी स्टोरी आहे, तितका वेळ नाही आपल्याकडे. नाही, अगदी 2-3 मिनिटात तुम्ही जर सांगू शकला तर महाराष्ट्राला ते कळेल. कसं आहे की मागच्या सरकारच्या काळात जयंत पाटील पाटबंधारे मंत्री असताना हे आमचं जे डिंबे धरण आहे, या डिंबे धरणाला एक बोगदा पाडायचा आणि हे पाणी पलीकडे न्यायचं आणि आमचे हे जे 3 नद्यांवरचे 65 बंधारे आहेत, हे 65 बंधारे आम्ही आत्तापर्यंत 3-4 वेळा भरत होतो पावसाळ्यानंतर. परंतु आता त्यांनी एक निर्णय घेतला होता की एकदा तुम्हाला फक्त पावसाचंच पाणी मिळेल, नंतर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला बंधारे भरून मिळणार नाहीत. तसं झालं असतं तर हा जो इतके वर्ष काम करून हा बागायत झालेला तालुका हा जिरायत झाला असता किंवा दुष्काळी झाला असता आणि त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले असते
आणि म्हणून थोडंसं छातीवर दगड ठेवूनच हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे छातीवर दगड ठेवून घेतला तुम्ही. होय. आता थोडंसं ना प्रेक्षकांना असं वाटेल की मी इतक्या ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीचे औचित्य सोडून कसे प्रश्न विचारतोय. पण काय की मी तुमच्या बऱ्याच मुलाखती बघितल्या. तुम्ही स्वतः असं म्हणालात की तुम्ही जेव्हा पवारसाहेबाकडे जाऊन शिक्षण संस्था मागत होतात तेव्हा त्यांनी तुम्हाला साखर कारखाना दिला. जेव्हा तुम्ही त्यांचे PA होतात, प्रदीर्घ काळ त्यांच्याबरोबर राहिलात, तुम्हाला आमदारकी दिली, सगळ्या वेगवेगळ्या खात्याचं, आणि तुम्ही ते सक्षमपणे पार पडले, याच्यात काही दुमत नाही. प्रश्न असा आहे की पवारसाहेबांनी काय द्यायचं राहिलं होतं की ज्या कारणामुळे तुम्ही पवारसाहेबाला सोडलं? नाही, पवारसाहेबांना सोडायचा प्रश्नच नव्हता. पवारसाहेब आजही आमच्या मनामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत. परंतु हा एकदा सामुदायिक निर्णय झाल्यानंतर त्या सामुदायिक निर्णयाच्या बरोबर जायचं ठरल्यानंतर परत मागं फिरणं शक्य नव्हतं. आणि ही सिंचनाची जी राहिलेली कामं आहेत ती कामंसुद्धा मला पुरी करायची होती. ह्याला काही पर्याय नव्हता की तुम्हाला ह्या यांच्याबरोबर राहण्याशिवाय? हां, कारण अजित पवारांकडे वित्त सत्तेसोबत राहण्याशिवाय. म्हणजे मला मंत्रिपद महत्त्वाचं नव्हतं, पण माझी ही कामं महत्त्वाची होती आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. पण तुम्ही हा निर्णय घेण्याआधी जे इतरांनी केलं तसं पवारसाहेबांना जाऊन भेटलात, त्यांना सांगितलं की माझी ही अडचण आहे म्हणून? 2 वेळा भेटलो आम्ही, परंतु एकटे नाही, सामुदायिक भेटलो आणि सामुदायिकरित्या भूमिका त्यांच्यासमोर मांडली. सामुदायिक म्हणजे 5-6 जण होता तुम्ही? हां, आम्ही 9-10 जण होतो. मी हा प्रश्न सर यासाठी विचारला की अजित पवार साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं, ते कन्व्हिन्स पण झाले होते, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा दिला त्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात, तुम्हाला माहिती आहे. अचानक अशी काहीतरी गोष्ट घडली की आम्ही सगळे तोंडघशी पडलो. हे बरोबर आहे? हे बरोबर. मी पवार साहेबांनी तुम्हाला एक प्रकारे तोंडघशी पाडलं आधी? नाही, पवार साहेबांनी तोंडघशी पाडलं असं नाही. तर आम्ही सगळेजण भेटलो होतो, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी वेळ मागितला, एकदा नाही 2दा वेळ मागितला आणि शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय दिला. पण तोपर्यंत इकडं अजितदादा, प्रफुल्ल पटेल, BJPच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलत होते आणि आता एकदा बोलून कमिटमेंट केल्यानंतर मग बदलणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांना बदलता आलं नाही, आम्हाला कोणालाच बदलता आलं नाही. आत्ता मी सांगतो की मी जेव्हा यांच्या मतदारसंघामध्ये आत्ता फिरलो तर लोक श्री वळसे पाटील यांच्यावरती अत्यंत सकारात्मक पद्धतीनं बोलतात हे मला जाणवलं. आणि हा रॅन्डम सर्वे होता, कारण आमचा जो नो फिल्टर नो एडिट हा जो भाग सध्या सुरू आहे त्यात आपण बारामतीपासून ते सगळ्या मतदारसंघात ठेवतो आहे. श्री वळसे पाटील यांनी जलसिंचनाची काय कामं केली त्याबद्दल लोक सकारात्मक पद्धतीनं बोलताना मला दिसले. विशेषतः 35 पुढचा जो वर्ग आहे तो दिलीप वळसे पाटील यांच्या कामावरती खुश आहे. आणि हे माझ्यासाठी सरप्रायझिंग आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेची जी चित्र आहे ती आणि विधानसभेचं लॉजिक हे पूर्णपणे वेगळं दिसतंय. तर ह्याचं तुम्ही विश्लेषण कसं करता, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की तरुण मुलं मात्र तुमच्यावरती भयंकर नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की शरद पवार यांच्याबद्दल ह्या वयाच्या टप्प्यावरती तुम्ही त्यांना सोडणं काही बरोबर गेलेलं नाही आहे. असू शकतं तसं, परंतु राजकारणामध्ये कधी प्रसंगानुरूप निर्णय घ्यावे लागतात आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतलेला आहे. आणि ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी त्यांना काय पाहिजे, त्यांना हे बाकीचं आता जे राजकारण चाललं आहे या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण जास्त महत्त्वाचं आहे. आणि या मतदारसंघामध्ये इतकी कामं झालेली आहेत आणि जी कामं कोणी अपेक्षा नाही करू शकत. समजा आता इथं अवसरीला गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज झालं. आता गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज एखाद्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये होणं आणि तिथून 6000 मुलं इंजिनियर होणं हे एक त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणखीन विकासाची अनेक कामं त्याच्यामध्ये केलेली आहेत आणि ती बाब लोकांच्या लक्षामध्ये आहेत आणि म्हणून लोक माझ्या बरोबर आहेत. पण हे लोकसभेचं गणित विधानसभेला चालणार नाही असं तुम्हाला का वाटतं? कारण तेव्हा पण जर अरिथमेटिक बघितलं, आपण आकडेवारी सगळी बघितली
तर अमोल कोल्हे यांना तुमच्याच मतदारसंघात किती मोठं मताधिक्य मिळालं? नाही, लोकसभेच्या पूर्ण निवडणुकीच्या मी बाहेर होतो. ओके, हां, तुम्ही आजारीच होता. फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे मी 3 महिने हॉस्पिटलमध्ये होतो, 1 महिना घरी होतो. त्यामुळे 4 महिने म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत 1 दिवससुद्धा मी सहभागी नव्हतो. त्यामुळे नक्की काय घडलं मलाही त्याचा अंदाज येत नाही. राईट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी किती जागा विधानसभेला लढवायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? नाही, आता असं कारण छगन भुजबळ साहेबांनी एक आकडा सांगितला, नाही. सुनील तटकरे साहेब एक वेगळं काहीतरी बोलत आहेत. सुनील तटकरे पक्षाचे प्रध्यक्ष आहेत, भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अजितदादा, प्रफुल्ल पटेल, हे लोक ज्यावेळेला चर्चा करतात त्यावेळेला बोलवल्याशिवाय काय आम्ही त्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे आता वरच्या लेवलला म्हणजे विशेष करून अमितजी शहा किंवा देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या लेवलला काय चर्चा होती ते आम्ही त्यांना विचारत पण नाही काय चर्चा झाली. आणि त्यामुळं आता या सगळ्या राजकारणामध्ये शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP याच्यामध्ये कसं जागा वाटप होतं आहे किंवा काय चर्चा होते त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तुमचा एवढा प्रदीर्घ काळाचा अनुभव बघता आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता बरं? आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण हे न समजण्यासारखं आहे. हे तुम्हालाही समजत नाही. म्हणजे सभागृहातही समजत नाही आम्हाला आणि बाहेरही समजत नाही. त्यामुळं त्याच्यावर न बोललेलं बरं. पण मी तुम्हाला ना सभागृहामध्ये एरवी तुम्ही फार शांतपणे आणि यथोचित अशी उत्तरं देता, पण गृहमंत्री म्हणून तुमची झालेली अडचण मी अनेक वेळेला बघितलेली आहे. तो तेव्हा कसं होतं ते सगळं गृहमंत्रीपद तुमचं? गृहमंत्रीपद मुळामध्ये मी 1 वर्षभर गृहमंत्री आणि अत्यंत कठीण काळात तुमच्याकडे आलं आणि कठीण काळात आलेलो होतो. त्यामुळं मी जास्त बोलत नव्हतो, कमी बोलत होतो आणि कमी बोलून काम करायचं. आणि एखादी गोष्टीचं उत्तर जरी माहीत जरी असलं तरी ते डिस्क्लोज करायचं नाही, कारण त्याचे जे वेगवेगळे परिणाम होतात ते परिणाम होऊ नयेत म्हणून त्याच्यामधून मी जरा थोडं बॅकट्रॅकला राहायचो. आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की यांना याचं उत्तर माहिती नाही. कारण ते काय झालं तुमच्याबद्दल गृहमंत्री म्हणून तुम्ही कशी अपयशी झालात असं नेरेटिव्ह एक उद्धव ठाकरे गटाकडनं आलं. तुम्ही गृहमंत्री असताना इतकी सगळी लोक गुवाहाटी, सुरतला गेली, याची काही कल्पना होती का तुम्हाला असं काही घडतं आहे? तुम्ही काही इनपुट्स दिले होते का उद्धव ठाकरे यांना? नाही, इनपुट्स बरेच आधी दिले होते, परंतु ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जातील असं नाही. पण काही लोक गडबड करतायत, काही गडबड होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या असं उद्धवजींना सांगितलेलं होतं. परंतु प्रत्येक वेळेला त्यांचं उत्तर मला हेच होतं की तुम्ही काही काळजी करू नका, मी बघून घेतो. आणि मग कारण शेवटी एखादा त्यांच्या पक्षाचा सहकारी असला तुम्हालाही मर्यादा तर त्याच्याशी मी थेट बोलण्यापेक्षा त्यांच्या प्रमुखांना सांगितलं तर मग त्यांनी त्याची काळजी घेतली असेल नसेल ते त्यांना माहिती. आणि मग तुमच्या काळात तो चव्हाणचा तो CD काय तो पेन ड्राईव्हचा बॉम्ब पण आला, देवेंद्रजींनी सभागृहामध्ये खूप आरोप केले. असं आहे, इट वॉज अ शॉकर फॉर एव्हरीबडी. चव्हाणचा पेन ड्राईव्हचा बॉम्ब आला ती बाहेर घडलेली घटना आहे, हाऊसच्या बाहेर घडलेली घटना आहे. म्हणजे एका वकिलाकडे क्लायंट जातो, चव्हाणांच्याकडे खडसे गेले आणि कॅमेरा लावलेला आणि शूट झालं, हे फक्त त्या 2 लोकांनाच माहिती असू शकतं ना. त्याला काही फार मोठ्या इंटेलिजन्सची गरज नाही. कोणी समजा आता तुम्ही माझ्या घरी आला, मला शूट करता आता इथं काही आम्ही लावला. आता तुम्ही हे शूटिंग करत असताना हे राज्याच्या DGला किंवा CPला कसं माहीत असणार की राहुल कुलकर्णी आता इथं दिलीप वळसे पाटलांची शूटिंग घेतात म्हणून? नाही, पण ते आर्ग्युमेंट अशी केली की तेव्हा गिरीश महाजन आणि श्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न होता.
हे खरं आहे का? त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आत्ता सांगण्यासारख्या नाहीत. निवडणूक झाल्यावर मी कधीतरी खाजगीत तुमच्याशी बोलेन. कारण मला हे फार आवश्यक वाटतं, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाआधी शेवटचे 5 मिनिट मी त्यांचे घेणार आहे. फार वेगळ्या पद्धतीची दिशा 2019 नंतर मिळाली. जे तत्त्व महाराष्ट्र पाळत होता ते तत्त्वही सुटून गेलं. तुमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत चांगली आहे. कारण मी आता चालताना तुम्हाला थोडं वजनही तुमचं बऱ्यापैकी घटलं आहे. हो, 4 महिन्यापूर्वी मला संध्याकाळी घरातच पाय घसरून पडलो मी. पाय फ्रॅक्चर झाला, खुबा फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. मग 3 महिने हॉस्पिटलमध्ये राहिलो, 1 महिना घरी राहिलो. त्यामुळे 4 महिने माझे लोकसभेच्या काळातले प्रचाराचे महत्त्वाचे ते पण गेले आणि ही तब्येत दुरुस्त व्हायला आता 6 महिने होऊन गेले. अजून 6 महिने लागतील कदाचित, पण मुवमेंटवर काही बंदी नाही. आणि मी आता ठीक आहे, मी आता बाकीच्या पॉलिटिकल गोष्टीसाठी वेळ देतोच आहे आणि फिरायला पण सुरुवात केलेली आहे. तुम्ही उमेदवार की पूर्वाला तुम्ही उमेदवारी देणार? नाही, मी स्वतः उमेदवार. हे आता क्लिअर आहे? हे क्लिअर मी जाहीर केलं अजितदादांच्या समोर की मीच उमेदवार आहे, पूर्वा नाही किंवा आमच्या घरातलं दुसरं कोणी नाही. पण मग तुम्ही अजितदादाला हे सांगितलं का की तुम्ही शरद पवार यांना भेटायला जाणार होतात किंवा त्यांच्या पक्षात पुन्हा परत जाण्याची तुमची इच्छा आहे? नाही, भेटायला जाणार होतो. तुम्ही जाणार होता? बाकी इतर विचार केलेला नव्हता. अजून तसा केला? तशी आमची भेट होतेच. कारण मी वेगळ्या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा ट्रस्टी आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा मी व्हाईस चेअरमन आहे, साहेब अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही एकत्र आहोत. बाकीच्या अनेक संस्थांमध्ये आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे मिटिंगच्या वेळेला आमची भेट होते तिथं, तो काही प्रश्न येत नाही. पण तुम्ही तो पवार साहेबांकडे परत जाण्याचा विचार करताय अशा ज्या बातम्या आमच्यासहित सगळ्यांनी चालवल्या त्या? नाही, आता का ती वेळ निघून गेली? आता ती वेळ निघून गेली. आता हीच ब्रेकिंग आहे माझ्यासाठी. श्री दिलीप वळसे पाटील हे काही शरद पवारांच्या गटात जाणार नाहीयेत का? निवडणुकीनंतर काही वेगळा विचार आहे? नाही, आज काय तसा विचार केलेला नाही. राजकारण सारखं बदलत असतं. निवडणुकीचे निकाल लागल्यावर काय रिझल्ट येतील, काय परिस्थिती तयार होईल, कोण कोणाशी हात मिळवेल, कोण कोणाशी दोस्ती करेल, हे तेव्हाच कळेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपली वैयक्तिक भूमिका ठरवता येईल. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी विचारला होता प्रश्न की तुमच्या प्रदीर्घ अनुभवानंतर आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण कसं वाटतं? कारण पोस्ट इलेक्शननंतर एक नवी अरेथमेटिक जुळली जातील असं म्हणतात. रिअलाइनमेंट होईल, कोणी कोणाची हात मिळवणी करेल, काही सांगतो मीच म्हणाला. हो, मी म्हणालो ते बरोबर आहे. मी मगाशी तुमच्या या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी दिलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे निवडणुकीपर्यंत वाट बघूया काय शेवटी देशाचं राजकारण काय होतं आणि फायनल रिझल्ट्स काय आले. आता महाराष्ट्राचं राजकारण काय आहे, फायनल रिझल्ट्स काय येतील, हे सगळं बघून मग सगळ्यांनाच, म्हणजे नुसतं मला एकट्यालाच नाही तर सगळ्यांना, म्हणजे महाविकास आघाडीलासुद्धा आणि युतीलासुद्धा आपल्या आपल्या भूमिका त्यावेळेला ठरवाव्या लागणार. तुमचे आणि पवार कुटुंबाचे आजही वैयक्तिक पातळीवरचे संबंध, तुमची कन्या ही सुप्रिया सुळे यांच्या खूप संपर्कात असते, एकमेकांशी त्या बोलतही असतात अशी चर्चा असते आणि म्हणून ते असं म्हटलं जातं की आज नाही तर उद्या दिलीप वळसे पाटील हे बॅक टू पॅव्हिलियन करतील आणि श्री शरद पवार यांच्याकडे जातील. असं नाही, असं आहे, एकमेकाशी बोललं म्हणजे लगेच काही त्याच्यामध्ये दुसरं काही अर्थ काढायचं काही कारण नाही. काम असलं तर कोणी कोणाला फोन करू शकतं. असे फोन होतात ना? पण फोन होतात ना, असे फोन होतात. आणि पवारसाहेबांचं तर हे आहे ना की पहिल्यापासून त्यांच्याकडे जो माणूस येईल तो कोणी का असे ना, त्याच्यासाठी फोन करणं, त्याला मदत करणं ही त्यांची भूमिका आहे. आणि साधारणतः आमची पण तीच भूमिका आहे. कोणी आलेली व्यक्ती ती कुठल्या पक्षाची असली तरी तिला मदत करायची. फार इमॅच्युअर प्रश्न आहे माझा, पण पवारसाहेबांनी कधी तुम्हाला असं म्हटलं नाही की तुम्ही हा निर्णय का घेतला? मी व्यक्तिशः तुमची 1 to 1 केव्हा झाली तेव्हा? नाही, त्यांनी तसं काही विचारलं नाही मला. त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये भेटतो तेव्हा राजकारणाचं काही बोलत नाही. शेवटचा प्रश्न, तुमच्या पक्षासाठी, महायुतीसाठी ही लढाई अत्यंत कठीण आहे. हो.
कारण महाविकास आघाडीच्या बाजूनं काही प्रमाणामध्ये जनमत आजही कायम आहे, विशेषतः शरद पवार यांच्याबद्दल, काँग्रेस पक्षाबद्दल विदर्भामध्ये, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझं थोडंसं वेगळं मत आहे की लोकसभेला जसंचं जसं होतं तसं आत्ता चित्र नाही. तर ही लढाई महायुती ही जिंकेल की 1995 सालासारखी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होईल, 44हून अधिक अपक्ष? आज तरी त्याच्याबद्दल स्पष्ट उत्तर देता येणार नाही. ओके. कारण 45 अपक्ष येतील असं आज म्हणणं बरोबर नाही. कारण सगळेच पक्ष आपापली ताकद लावून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या ताकदीच्या जोरावर मग ही निवडणूक लढल्यानंतर त्याचा जो निर्णय येईल तोच अंतिम आणि त्याच्यानंतरच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची एकदम स्पष्ट होईल. तर थँक्यू सो मच. माझ्या मते महाराष्ट्रातले जे शांत, मितभाषी, कमी बोलून योग्य त्या पद्धतीनं उत्तरं देणाऱ्या नेत्यापैकी श्री दिलीप वळसे पाटील आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तुमची जी काही मतं असतील ती आहेतच, माझीही असतील, मीही त्यांना त्या प्रश्नातनं विचारलेत. पण बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलीत. 1-2 प्रश्नात त्यांनी गुपितपणे काही गोष्टींचा खुलासा पण केला आहे, जो महाराष्ट्रातल्या सुज्ञ प्रेक्षकांना बरोबर लक्षात येईल. माझे सहकारी अविनाश पवार आणि कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, आंबेगाव.